गुडविल अकाउंट मधील सुपर प्रॉफिट मेथडचा आपण आज तिसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॉब्लेम पहा. एल लिमिटेड अर्न फॉलोइंग प्रॉफिट ड्यूरिंग लास्ट 5 years आफ्टर प्रोव्हाइडिंग इन्कम टॅक्स ॲज अंडर. एल लिमिटेडने 5 वर्षामध्ये जो प्रॉफिट अर्न केलेला आहे इन्कम टॅक्स प्रोव्हाइड केल्याच्या नंतर, तर तो प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये 2015 ला 7,900 रुपये 7,900 लॉस आहे आणि इतर 4 वर्षामध्ये म्हणजे 2016, 2017, 2018 आणि 2019 ला प्रॉफिट आहे. प्रत्येकी 11,600, 31,100, 36,800 आणि 48,400. म्हणजे पहिल्या वर्षी लॉस आहे, त्यानंतर सलग 4 वर्ष प्रॉफिट आहे. ज्यावेळी आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढणार आहोत त्यावेळी आपल्याला टोटल प्रॉफिट काढावं लागेल आणि टोटल प्रॉफिट काढत असताना जेव्हा प्रॉफिटची बेरीज केली जाईल त्यावेळी पहिल्या वर्षी जो लॉस आहे 7,900 रुपये तो लॉस आपल्याला मायनस करावा लागेल. त्यानंतर पुढे सांगितलेले द टोटल इन्व्हेस्टमेंट मेड इन द फर्म ₹2,20,000. इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवल जे गुंतवलेलं आहे ते आहे 2,20,000 रुपये. म्हणजेच कॅपिटल एम्प्लॉईड दिलेला आहे 2,20,000. अदर कॉम्पिटिटिव्ह फर्म अर्न रिटर्न ऑफ 8.5%. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आहे 8.5%. हे आपल्याला नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार आहे. ऑल देअर कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल 2.5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला 2.5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. फर्स्ट स्टेप आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढणार आहोत. मग फर्स्ट स्टेप घ्या, ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. मग नंबर ऑफ इयर्स 5 आहेत म्हणून आपण 5 ने भाग देणार आहोत. पण प्रॉफिटची बेरीज करत असताना पहिल्या वर्षी लॉस आहे म्हणून तो मी मायनस घेतलाय. मायनस 7,900 प्लस 11,600 प्लस 31,100 प्लस 36,800 प्लस 48,400. पहिल्या वर्षी लॉस आहे म्हणून तो मायनस घेतला. जर मध्ये कधीतरी लॉस असता तर त्या वर्षी आपण प्लसच्या ऐवजी तो लॉस मायनस केला असता. किंवा इतर 4 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करा आणि त्यातून 7,900 रुपये लॉस मायनस केला, असे केलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन करून आपली बेरीज आणि वजाबाकी करून उत्तर येते 1,20,000 आणि 5 इयर्स आहेत म्हणून 5 ने 1,20,000 भाग द्यायचा. 5 ने 1,20,000 भाग द्या. 5 दुने 10, 5 चोक 20 आणि वरचे 3 शून्य म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 24,000, 24,000 रुपये. सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहा. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू रेट ऑफ रिटर्न. मग कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे भांडवली गुंतवणूक दिलेली आहे आपल्याला 2,20,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 8.5%. म्हणजेच 2,20,000 वर 8.5% कॅल्क्युलेट करायचे. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येतंय 18,700, 18,700. सेकंड स्टेप मध्ये आपण नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. नॉर्मल प्रॉफिट आलेला आहे 18,700. तिसरी स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. मग ऍव्हरेज प्रॉफिट आहे 24,000 जो आपण फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला आणि नॉर्मल प्रॉफिट आपण सेकंड स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला तो आहे 18,700. मग 24,000तून 18,700 रुपये मायनस करा, वजाबाकी करून उत्तर येत आहे 5,300 रुपये. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आपण तो आलेला आहे 5,300. चौथ्या स्टेप मध्ये आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत. गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल हेडिंग द्या. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस.
मग सुपर प्रॉफिट आपला कॅल्क्युलेट होऊन आलेला आहे 5,300 रुपये आणि नंबर ऑफ इयर्स परचेस 2.5 सांगितलं होतं. मग 2.5 घेतलं तरी चालेल किंवा 2.1 लिहिलं तरी चालेल. मग 5,300 गुणिले 2.5 करा कॅल्सीवर करत असाल तर, आणि मॅन्युअली करत असाल तर अगोदर 5,300 गुणिले 2 करून घ्या. त्यानंतर 5,300च्या हाफ त्यामध्ये प्लस करा, ऍड करा. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 13,250 रुपये. 13,250 रुपये गुडविल आलेला आहे. 13,250. सर्व कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पहा. फर्स्ट स्टेप मध्ये आधी हा प्रॉब्लेम आहे आपला. त्यानंतर आपण फर्स्ट स्टेप मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. 1 वर्ष लॉस होता म्हणून तो मायनस केला. ऍव्हरेज प्रॉफिट आला 24,000. त्यानंतर आपण नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. तो आलेला आहे 18,700 रुपये, 18,700. त्यानंतर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. सुपर प्रॉफिट आलेला आहे 5,300 रुपये. त्यानंतर लास्टला गुडविल कॅल्क्युलेट केलं. गुडविल आलेलं आहे 13,250 रुपये, 13,250. अशा प्रकारे आपला तिसरा प्रॉब्लेम गुडविलचा सुपर प्रॉफिट मेथडचा कंप्लीट झालेला आहे. गुडविल अकाउंटचा फोर्थ प्रॉब्लेम आपण पाहतोय. चौथा प्रॉब्लेम सुपर प्रॉफिट मेथडचा. फॉलोइंग डेटा अवेलेबल फ्रॉम पोरवाल कंपनी. कॅपिटल एम्प्लॉईड दिलेला आहे 50,000, 50,000 रुपये. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आफ्टर चार्जिंग टॅक्स ऍज अंडर. जो प्रॉफिट किंवा लॉस आहे तो प्रॉफिट किंवा लॉस टॅक्स चार्ज केल्यानंतर दिलेला आहे आपल्याला 4 वर्षाचा प्रॉफिट आणि लॉस दिलेला आहे. 2016 ला 10,800 रुपये प्रॉफिट आहे. 2017 ला 17,200 रुपये प्रॉफिट आहे. पण 2018 ला मात्र लॉस दिलेला आहे. लॉस आहे 2,000 रुपये आणि 2019 ला प्रॉफिट दिलेला आहे 22,000 रुपये. म्हणजे 1 वर्ष लॉस आहे, बाकीचे 3 वर्ष प्रॉफिट आहे. आपण फर्स्ट स्टेप जेव्हा ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळी 3 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करायची, परंतु 2018 चा जो लॉस आहे तो आपल्याला वजा करावा लागेल. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 8%. 8% इन्व्हेस्टमेंट वर इंटरेस्टचा दर आहे मार्केट मधला. रेम्युनरेशन ऑफ प्रोप्रायटर फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट कंसात म्हटलेले इन ब्रॅकेट इफ नॉट एंगेज इन ओन बिझनेस ₹3,000 पर annum. जे रेम्युनरेशन आहे प्रोप्रायटरला मिळणारं अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट म्हणजे दुसऱ्या कुणाला त्या जागेवर काम न देता जर मालकाने स्वतःच आपल्या बिझनेस मध्ये काम केलं ऍज अ एम्प्लॉई म्हणून, जर तो दुसरीकडे कुठे एंगेज नसेल बिझनेस मध्ये, तर त्याला मानधन म्हणजे रेम्युनरेशन द्यावं लागणार आहे 3,000 रुपये पर annum, म्हणजे वर्षाला 3,000 रुपये. रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न ऑन कॅपिटल 1%. कॅपिटल परत येण्याचा जो धोका आहे, रिस्क आहे, ती रिस्क दिलेली आहे 1%. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट गुडविल ऑन द बेसिस ऑफ 2.5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट फॉर लास्ट 4 years. आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे 2.5 year म्हणजे 2.5 2.5% किंवा 2.5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. फर्स्ट स्टेप आपण नेहमीप्रमाणे अगोदर ऍव्हरेज प्रॉफिट काढणार आहोत. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिटचं सूत्र घ्या. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. 4 वर्षाचा जो प्रॉफिट दिलेला आहे त्या 4 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करायची, परंतु 1 वर्ष त्यामध्ये आपल्याला लॉस दिलेला आहे. मग जो लॉस असेल तो आपल्याला मायनस करावा लागेल. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे मायनसचं चिन्ह करा. 10,800 प्लस 17,200 मायनस 2,000
प्लस 22,000 अपॉन 4. 3 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करा आणि त्यामधून 2,000 रुपये मायनस करा. म्हणजे 10,800 प्लस 17,200 प्लस 22,000 तिन्हींची बेरीज करा आणि त्यातून 2,000 रुपये मायनस करा. त्याला 4 ने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून प्रॉफिटची बेरीज येते 48,000 रुपये आणि 4 ने भाग दिल्यानंतर उत्तर येते 12,000. म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे आपला 12,000. इथे पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली ऍव्हरेज प्रॉफिटची. त्यानंतर कॅल्क्युलेट करा नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट साठी सूत्र आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इनटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलेला आहे 50,000 रुपये आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पण प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. परंतु नॉर्मल रेट ऑफ रिटर्न बरोबर एक रिस्क म्हणून पण फॅक्टर दिलेले आहे बघा इथे. द मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 8% आहे. आतापर्यंत आपण जेवढे प्रॉब्लेम पाहिले त्या प्रॉब्लेम मध्ये फक्त नॉर्मल रेट ऑफ रिटर्नच दिलेला असायचा, इतर कोणतेही पर्सेंटेज दिलेले नव्हते. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक पर्सेंटेज दिलेले आहेत. रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न ऑन कॅपिटल 2%. रेट ऑफ रिस्क म्हणजे जो धोका आहे कॅपिटल बुडण्याचा किंवा भांडवलाला जो धोका आहे तो धोका 2% सांगितलेला आहे. मग आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न घेताना हे 8% प्लस हे 2% असे दोन्ही मिळून घेणार आहोत. मग सेकंड कॅल्क्युलेशन मध्ये दोन्ही पर्सेंटेज घ्यावे लागतील. कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट सूत्र तुम्ही सर्वांनी लिहिलेलं असेल. सूत्रामध्ये किमती टाका. बघा 50,000 रुपये कॅपिटल एम्प्लॉयड आहे गुणिले 10%. 10% कुठून आले तर 8% नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे आणि 2% जी रिस्क आहे ती रिस्क 2% आहे. दोन्हीची बेरीज केली मग 10% आले. इथून मागच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त एकच पर्सेंटेज होते त्यामुळे तेवढेच घेतले होते. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रिस्कचे पण पर्सेंटेज आहे त्यामुळे ते पण इन्क्लूड केलेत. मग 50,000वर 10% म्हणजे नॉर्मल प्रॉफिट आलेला आहे 5,000 रुपये. सेकंड स्टेप आपली कंप्लीट झाली. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. त्यानंतर थर्ड स्टेप सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. सुपर प्रॉफिट म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मधून आपण नॉर्मल प्रॉफिट वजा करतो. या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक नवीन फॅक्टर आलेला आहे तो म्हणजे रेम्युनरेशन. जर मालकाने दुसऱ्या त्याचा कोणता बिझनेस नसेल तर एखाद्या एम्प्लॉईच्या जागेवर स्वतः काम केलं तर त्याला मानधन द्यावं लागणार आहे आणि ते आहे 3,000 रुपये पर ॲनम. वर्षाला 3,000 रुपये आहे. मग वर्षाला 3,000 रुपये आहे तर ऍव्हरेज प्रॉफिट जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्यातून रेम्युनरेशन आपल्याला मायनस करावं लागेल. त्या अगोदर सुपर प्रॉफिटचं सूत्र लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये रेम्युनरेशन आलंय म्हणून आपण सूत्रामध्ये आणखी थोडा बदल करून घेतोय. बरोबरच्या खाली बरोबरची खूण करा. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस रेम्युनरेशन ब्रॅकेट कंप्लीट मायनस नॉर्मल प्रॉफिट. मग ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलंय आपण पहिल्या स्टेप मध्ये 12,000 रुपये मायनस रेम्युनरेशन घ्या 3,000 कंस पूर्ण करा वजा नॉर्मल प्रॉफिट आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे 5,000 तो त्यातून मायनस करा. मग 12,000तून 3,000 गेले म्हणजे 9,000 आणि 9,000तून 5,000 वजा करा. म्हणजे आधी आपण कंस सोडवून घेतला आणि कंस सोडून घेतल्यानंतर त्यातून नॉर्मल प्रॉफिट वजा केला 5,000. कॅल्क्युलेशन करून सुपर प्रॉफिट आलेला आहे 4,000 रुपये. तिसरी स्टेप आपली कंप्लीट झाली. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आपण तो आलेला आहे 4,000. त्यानंतर चौथी स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सूत्रात किमती टाका. 4,000 रुपये सुपर प्रॉफिट आलेला आहे गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस 2.5 लिहिलं तरी चालेल 2.5 लिहिलं तरी चालेल. 4,000ला 2.5 ने गुणा कॅल्सीवर
किंवा मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 4000 गुणिले 2 म्हणजे 8000 आणि 4000च्या 50% निम्मे म्हणजे 2000, 8 अधिक 2 असं गुडविल आलेलं आहे 10,000 रुपये. या प्रॉब्लेम मध्ये दोन नवीन कन्सेप्ट होत्या. एक म्हणजे जो बिझनेसमन आहे त्याला रेम्युनरेशन दिलेलं होतं आणि दुसरी कन्सेप्ट म्हणजे 2% जे आहे तो रिस्क फॅक्टर होता. मग ज्या वेळेला आपण नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला त्यावेळेला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न घेताना इन्व्हेस्टमेंट वरचे पर्सेंटेज प्लस रिस्कचे 2% असे दोन्ही मिळून 10% घेतले आणि जे रेम्युनरेशन होतं बिझनेसमनला देण्यात आलेलं ते रेम्युनरेशन आपण सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना ऍव्हरेज प्रॉफिट मधून अगोदर मायनस केलं, त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट मायनस केला. अशा प्रकारे आपला चौथा प्रॉब्लेम जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. चारही स्टेप आणि प्रॉब्लेम पुन्हा एकदा पाहून घ्या. हा आपला प्रॉब्लेम आहे पोरवाल कंपनीचा. पहिली स्टेप आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. या ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे कारण 1 वर्ष लॉस आहे. 2000 रुपये मायनस करायचे आहेत आपल्याला. गुड. ऍव्हरेज प्रॉफिट आपला 12,000 रुपये आलाय कॅल्क्युलेट होऊन. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना 8% इन्व्हेस्टमेंट वरचे रिटर्न्स आणि 2% रिस्क फॅक्टरचे असे दोन्ही मिळून 10% घेतले. त्यानंतर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना ऍव्हरेज प्रॉफिट मधून रेम्युनरेशन अगोदर मायनस करून घेतलं, त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट मायनस केला आणि लास्टला गुडविल कॅल्क्युलेट केलं. गुडविल आलेलं आहे 10,000. अशा प्रकारे आपला चौथा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.